नमस्कार, मी भाऊ तोरसेकर। आज 26 मे 2024 मला उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत येण्याचा योग आला। एक कार्यक्रम होता, त्या निमित्ताने आलो होतो, पण त्या निमित्ताने हा परिसर फिरलो आणि खरं सांगायचं तर विश्वास बसत नाही की आपण मुंबईत आहोत, मुंबईच्या जवळ आहोत। तुम्ही माझ्या मागे कुठेतरी चिमण्यांचे पक्ष्यांचे आवाज ऐकताय। तर अशा ठिकाणी कार्यकर्ता घडवण्याची जी प्रक्रिया चालते याला एवढ्यासाठी महत्त्व आहे की अत्यंत निरागस वातावरणामध्ये एखादं लहान मूल असावं, तशा वातावरणात तरुण किंवा वेगवेगळे वयातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना इथे आणून ठेवलं जातं। इथे त्यांना प्रशिक्षण किंवा संस्कार दिले जातात, तेव्हा बालपणासारखे संस्कार त्यांच्यावर होऊ शकतात। आणि म्हणून या परिसराला मला वाटते फार महत्त्व आहे। आणि जी वातावरण निर्मिती केलेली आहे, म्हणजे निसर्ग तर उत्तम आहेच, पण आधुनिक सुविधा आणि जसा निसर्ग आहे त्याची जी सरमिसळ केलेली आहे ती कार्यकर्ता घडवण्यासाठी फार उपयुक्त ठरणारी आहे। नैसर्गिक वातावरणामध्ये जेव्हा कार्यकर्त्यांना काही विचार, भूमिका, आयडिओलॉजी शिकवली जाते ती त्याच्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते। आणि मग जेव्हा तो त्या मोल्डमधून तयार होतो तेव्हा तो कार्यकर्ता समाजासाठी काहीतरी करू शकतो। अर्थात या सुविधा आहेत याला महत्त्व नाही, तर त्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे ते वातावरण इथे आहे। मी समजून इथे माझा आवाज मला ऐकू येतो असं मी म्हणतो, नाही तर आपण अत्यंत गजबजलेल्या शहरी जीवनामध्ये जगतो तेव्हा आपलाच आवाज आपल्याला ऐकण्यासाठी सुद्धा आपल्याला आवाज चढवावा लागतो। इतक्या अत्यंत निवांत आणि नीरव परिस्थितीमध्ये जेव्हा ज्यांना घडवायचं त्या लोकांना एकत्र केलं जातं आणि काहीतरी सांगितलं जातं तेव्हा ते त्यांच्या मेंदूमध्ये, स्मरणशक्तीमध्ये अतिशय खोलवर रुजवलं जातं, कोरलं जातं आणि त्याचा परिणाम मग दीर्घकाळ त्याच्या आयुष्यावर उमटू शकतो। आणि म्हणून त्या अर्थाने मला वाटतं हा परिसर म्हाळगी प्रबोधिनीचं काम हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे त्यासाठी केलेली जी रचना आहे, जे आर्किटेक्ट असतील, वास्तुशास्त्रज्ञ असतील, त्यांच्यापासून ही संस्था उभारणाऱ्यांची कल्पनाशक्ती आणि ती संपूर्ण वापरात आणणाऱ्यांची इच्छाशक्ती याचा जो एक सम्मिलित असा परिणाम आहे तो मला असं वाटतं की दीर्घकालीन सार्वजनिक जीवनातले कार्यकर्ते घडवण्यासाठी होतो आणि ते फार महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीने मला वाटतं की ही संस्था ही फार मोठं एक युनिक काम करते। मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। नमस्कार।